आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नवीन ब्रिज, शिवशंभू चौक, सांगलीवाडी येथे नवीन ब्रिज खाली झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास दिली होती. माहिती मिळताच पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. पंचनामा आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मयत व्यक्तीचे नाव सचिन मोहन यादव, वय 42 वर्ष, राहणार काकानगर, कर्नाळ रोड, गजेंद्र चौक, सांगली असे आहे. स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने कैलास वडार, महेश गव्हाणे, सागर जाधव आदींनी झाडावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत.